नमस्कार, स्वागत आहे पुन्हा तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत सिंग्युलर अँड प्लुरल. नाउन जे असतं ते सिंग्युलर म्हणजे एकवचन किंवा प्लुरल म्हणजे अनेकवचन असू शकतं. तर सिंग्युलर म्हणजे कधी होतं? अ सिंग्युलर नाउन मीन्स वन पर्सन, ॲनिमल, प्लेस ऑर थिंग. तर सिंग्युलर नाउन कधी होतं? जेव्हा एखादी व्यक्ती, ॲनिमल, प्लेस किंवा एखादी वस्तू, एक ठिकाण किंवा एखादी वस्तू हे संख्येने एक असतं तेव्हा त्याला म्हणतात सिंग्युलर नाउन. आणि प्लुरल नाउन कधी असतं? प्लुरल म्हणजे एकापेक्षा जास्त, म्हणजेच अनेक वचन. तर प्लुरल नाउन मीन्स मोर दॅन वन पर्सन, ॲनिमल, प्लेस ऑर थिंग्स. तर एकापेक्षा संख्येने जास्त जेव्हा एखादी व्यक्ती, ॲनिमल, प्लेस, ठिकाण किंवा एखादी वस्तू हे संख्येने एकापेक्षा जास्त असते तेव्हा त्याला म्हणतात प्लुरल नाउन. तर जेव्हा आपण सिंग्युलर प्लुरल मध्ये करायचं असतं, सिंग्युलरचं प्लुरल मध्ये करायचं असतं, म्हणजे एक वचनीचं अनेक वचनीमध्ये करायचं असतं, तेव्हा आपण एस किंवा ES लावतो. वी ॲड एस ऑर ES टू मेक प्लुरल्स ऑफ मोस्ट सिंग्युलर नाउन. आपण बऱ्याचशा सिंग्युलर नाउनला प्लुरल मध्ये करताना आपण एस किंवा ES ॲड करतो. जनरली वी ॲड ES टू नाउन एंडिंग विथ S, डबल S, CH, SH and X to make plural. तर बरेचदा आपण ES कधी यूज करतो? जेव्हा एखाद्या वर्डच्या एंडिंगला S, डबल S, CH, SH किंवा X असेल तेव्हा त्यांचं प्लुरल करताना म्हणजे अनेक वचन करताना आपल्याला ES ॲड करायचं. इथे आहे शू, SHOE, शू. तर इथे आपण फक्त इथे S ॲड करू, शूज. इथे आहे ग्लास, GLASS, एंडिंग वर्ड आहे डबल S, त्याच्यामुळे प्लुरल करताना इथे आपण ES ॲड करू, डबल S आहे म्हणून. त्याच्यानंतर आहे KITTEN, किटन. त्याच्यानंतर या सिंग्युलरचं प्लुरल करताना आपण इथे S ॲड करू, किटन्स. स्टार प्लुरल होईल याचं, S ॲड करू आपण, स्टार्स. बेंच. आता इथे लास्ट मध्ये आहे इथे CH. तर CH सिंग्युलर मध्ये जेव्हा एंडिंग वर्ड CH असेल तर आपण प्लुरल करताना इथे ऍड करतो आपण ES, बेंचेस. तर शू जो होईल प्लुरल मध्ये शूज, ग्लास, ग्लासेस, किटन, किटन. आपण इथे काही एक्झाम्पल बघणार आहोत सिंग्युलरचं प्लुरल करण्यासाठी. सिंग्युलर म्हणजे क्वांटिटी मध्ये वन, संख्येमध्ये एक, आणि प्लुरल म्हणजे मोर दॅन वन, एकापेक्षा जर जास्त असेल तर त्याला म्हणतात प्लुरल. तर आता इथे सिंग्युलर आहे गर्ल. इथे आता आपण आताच बघितलं की जेव्हा S, डबल S, CH आणि X असेल तेव्हा आपण ES लावतो. आता इथे लास्ट मध्ये फक्त L आहे, तर GIRL म्हणून इथे फक्त याचं प्लुरल करताना इथे लागेल S. बुक, बुक सिंग्युलर क्वांटिटी मध्ये, याचं प्लुरल करताना इथे लावू आपण S. गर्ल, गर्ल्स, बुक, बुक्स. आता इथे आहे बॉक्स, X आलाय, सिंग्युलर आहे बॉक्स, याचं प्लुरल करताना आपण इथे लावू ES, कारण की हे आहे X, त्याच्यामुळे याचं ES होईल. आता इथे आहे TRESS, इथे डबल S आला आहे, तर सिंग्युलरचं प्लुरल करताना इथे लागेल ES. तर गर्लचं गर्ल्स होईल, S लागेल. बुकचं बुक्स होईल S, आणि बॉक्सचं बॉक्सेस होईल, कारण की इथे आहे X म्हणून झालं आहे बॉक्सेस, ES. ड्रेस, डबल S आहे एंडिंग वर्ड, त्याच्यामुळे इथे डबल S आहे, तर इथे लागेल ES. तर ड्रेसचं होईल ड्रेसेस. तर इथे आहे सिंग्युलर मध्ये टॉय, तर याचं प्लुरल मध्ये होताना इथे आपण S ॲड करू, UNCLE, अंकल. तर याचं प्लुरल मध्ये करताना आपण इथे S ॲड करू, CHURCH, चर्च. इथे आहे एंडिंग वर्ड CH, तर म्हणून इथे प्लुरल मध्ये आपल्याला इथे ES ॲड करावं लागेल, चर्च, चर्चेस. इथे आहे RIPPON, रिबन. प्लुरल मध्ये करताना आपल्याला इथे S ॲड करावं लागेल. इथे आहे ॲपल, तर प्लुरल मध्ये आपल्याला इथे S ॲड करावं लागेल. तर टॉय, टॉईस, अंकल, अंकल्स,
चर्च, चर्चेस, रिबन्स, ॲपल आणि ॲपल्स. इथे बघूया आपण 5 अँट. तर या नंबरनुसार आपल्याला इथे एस किंवा ईएस ॲड करायचे. प्लुरल फॉर्ममध्ये आहे ऑलरेडी. तर 5 अँट, तर याचं प्लुरल करताना आपल्याला इथे लावावं लागेल एस. अँट्स, 5 अँट्स. 8 डक, तर डक इथं याचं प्लुरल करताना आपल्याला इथे लावावं लागेल एस. 8 डक्स. 6 स्नेक, याचं प्लुरल करताना आपल्याला इथे लावावं लागेल एस. 6 स्नेक्स. 3 हॉर्स, तर प्लुरल याचं हॉर्सचं प्लुरल करताना इथे ॲड करावं लागेल आपल्याला एस. 3 हॉर्सेस. 2 फॉक्स, तर याचा प्लुरल करताना आपल्याला आता इथे ईएस ॲड करावं लागेल. का बरं? तर एंडिंग वर्ड आहे इथे एक्स. एक्स, CH, SH, SS असल्यावर आपण इथे ॲड करतो ईएस. तर होईल 2 फॉक्सेस. प्लुरलमध्ये होईल याचं फॉक्सचं फॉक्सेस. 3 ऑस्ट्रिच, इथे एंडिंग वर्ड आहे CH, त्याच्यामुळे याचं प्लुरल करताना इथे ॲड करू आपण ईएस. 3 ऑस्ट्रिचेस. 4 पॅरेट, प्लुरलमध्ये होईल याचं पॅरेट्स. 5 रॅबिट, प्लुरलमध्ये होईल एस ॲड करून रॅबिट्स. तर अँडचं होईल अँड्स, डकचं होईल डक्स, स्नेकचं होईल स्नेक्स, हॉर्सेस ऑलरेडी इथं ई आहे, फॉक्स फॉक्सेस, ऑस्ट्रिच ऑस्ट्रिचेस, पॅरेट्स, रॅबिट्स. तर आज आपण शिकलो सिंग्युलरचं प्लुरलमध्ये करताना काय रूल्स आहेत. पुन्हा एकदा आपण रिव्हिजन करूया की जेव्हा कधी SSSCH, जेव्हा कधी SSSCH, XSSCH, आणि X असेल तर आपण ES लावू एंडिंग वर्डमध्ये जर हे असतील तर, आणि नाहीतर अदरवाईज आपण प्लुरल करताना आपण एस लावू शकतो. तर आजचा व्हिडिओ आपण इथे संपूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया नव्या टॉपिकसोबत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.